डेअरी ओनर्सची आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स याच्यामध्ये आज मीटिंग मी सगळ्यांची बोलवली होती. उद्देश हा होता की डेअरी सेक्टरमध्ये जे फसाईचे रेग्युलेशन्स आहेत, स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये आहेत, त्याच्यामध्ये डेअरीचे पर्टिक्युलरली बोलवली होती. कारण तो खूप मोठा इश्यू आहे, अनेक वर्षापासून आहे. अत्यंत चांगले लोक काम करणारे त्याच्यात आहेत आणि काही त्याच्यामध्ये चुकीचं काम करणारे पण आहेत. आणि म्हणून FDA म्हणून आम्ही काय कारवाई करणार ॲज अ रेग्युलेटर. FDA इज अ रेग्युलेटर आणि फूडच्या बाबतीत म्हणलं फूड कमिशनर स्टेट म्हणून आम्ही रेग्युलेट करतो जे फसाईचे नॉर्म्स आहेत. कारण फसाई ॲक्ट हा 2006ला आला, त्याचे रूल्स 2011ला झाले आणि 2011 पासून आतापर्यंत वेगवेगळे रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड्स फसाईने डिक्लेअर केलेले आहेत. ते मॅन्डेटरी आहे सर्वांवरती. जे फूड बिझनेसेसमध्ये आहे, ज्याला आपण FBO म्हणतो, फूड बिझनेस ऑपरेटर, ते रजिस्टर्ड असणं हा भाग वेगळा आहे. पण त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड्स जे प्रॉडक्ट आहेत त्याला वापरायचे, त्याप्रमाणे प्रॉडक्ट तयार करायचे किंवा सेल करायचे, हे त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यामधला एक भाग म्हणून जे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आहेत याच्यासाठी जे स्टँडर्ड्स लागतात ते त्यांनी पाळावेत, ते त्यांनी इम्प्लिमेंट करावेत. या दृष्टिकोनातून एक इंटरॅक्शन सेशन, कायद्याचे प्रोव्हिजन, रेग्युलेशन्स कोणते आहेत ते त्यांना आम्ही सांगितले. त्यांचे जे काही इश्यू होते ते आम्ही समजून घेतले आणि यातून पुढे खूप स्ट्रिक्टली याच्यावरती इन्फोर्समेंट होईल. राईट फ्रॉम कलेक्शन सेंटर गावातलं जे असेल तिथपासून ते म्हणजे तुमचा MBO असेल, म्हणजे तुमचं जे चिलिंग सेंटर असेल, कलेक्शन सेंटर असेल, चिलिंग सेंटरपासून तुमच्या डेअरीपर्यंत जात असेल, मग तुमचा दूध प्रॉडक्ट बनवणार किंवा पनीर बनवणार तिथपर्यंत जात असेल, ते प्रॉडक्ट बनवून ते कंझ्युमरपर्यंत जात असतील, ही सगळी चेनमध्ये जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांनी हे सगळे स्टँडर्ड्स पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत आणि त्याच्यामुळे चुकीचं काही होणार नाही हे त्यांना समजून सांगण्यासाठी, कायद्याचे प्रोव्हिजन समजून सांगण्यासाठी आम्ही मीटिंग